नमस्कार, कसे आहात सगळे? आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत सर्वांचीच आवडती मिसळ. कुणी म्हणतं पुण्याची मिसळ भारी, कुणी म्हणतं कोल्हापूरची भारी. ते काहीही असो, मिसळ ही जगात भारी. चला तर मग आज आपण याच मिसळची रेसिपी बघूया. तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण सुकी मटकी बनवून घेणार आहोत. त्यासाठी 500 ग्रॅम मटकी मी येथे घेतलेली आहे. एक चिरलेला कांदा, 2 ते 3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आता एका पातेल्यामध्ये पाणी घेऊया. त्यामध्ये मटकी, हळद, चवीनुसार मीठ हे सर्व घालून मटकी शिजवून घ्यायची आहे. मटकी शिजायला 6 ते 7 मिनिटे लागतात. 6 ते 7 मिनिटे मटकी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मटकी शिजायला आपण रश्श्याला लागणार आहे तेवढं पाणी घेतलेलं आहे. तर येथे 6 ते 7 मिनिटानंतर आपली मटकी मस्त शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता सुकी मटकी बनवायला घेऊया. त्यासाठी मटकी गाळणीने गाळून घेतली आहे व ते मटकीचे शिजलेले पाणी आपल्याला मटकीच्या रस्स्यासाठी वापरायचे आहे. तर आता सुकी मटकी बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवू. त्यामध्ये तेल, कांदा, हिरवी मिरची, शिजलेली मटकी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मटकी घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मस्त एकजीव झाल्यानंतर कोथिंबीर घालून 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. मटकी जास्त वेळ शिजवत बसायची गरज नाही, कारण ती आधीच आपण पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आपली मटकी तयार आहे. आपण आता रश्श्याची तयारी करूया. त्यासाठी लागणारे मसाले बघूयात. येथे मी मीडियम साईजचे 2 कांदे भाजून घेतले आहेत. त्याचबरोबर अर्धी वाटी खोबरे, काही खडे मसाले, आलं, लसूण, कोथिंबीर व टोमॅटो घेतले आहे. हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. फक्त टोमॅटो बारीक करायचा नाही. आता गॅसवर पातेले गरम करूया. त्यामध्ये भरपूर असं तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून घेऊ. त्यानंतर कांदा फ्राय झाल्यावर यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो मस्त परतल्यानंतर आपण यामध्ये 2 ते 2.5 चमचे मिरची पावडर घालून घेणार आहोत. तुम्हाला जेवढी तिखट मिसळ रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही मिरची पावडर घालू शकता. मी येथे 2 ते 2.5 चमचे मिरची पावडर घातलेला आहे. त्यानंतर हिरवं वाटण आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ते परतलं की आपण कांदा खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालून घेणार आहोत. तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मिरची पावडर आपण तेलामध्ये घातलं की काय होतं, रश्श्याला रंग छान येतो. त्याचबरोबर आपल्याला काही सुके मसाले यामध्ये घालायचे आहेत. तर येथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे मिसळपाव मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी घालून मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. मसाले सर्व शिजले की आपण त्यामध्ये मटकी शिजवलेलं पाणी ॲड करणार आहोत. मिसळचा रस्सा हा जास्त दाटसर नसतो, त्यामुळे थोडासा पातळच ठेवायचा आहे. म्हणून मी सर्व पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने असा पातळ असा रस्सा आपल्याला लागणार आहे. तर पाणी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी रस्सा उकळून घ्यायचा आहे. मला इथे थोडंसं मीठ कमी वाटलं होतं म्हणून मी यामध्ये मीठ ॲड करून घेत आहे. तुम्हाला जर गरज नाही वाटली तर तुम्ही नका करू. तर अशा पद्धतीने 7 ते 8 मिनिटे आपण रस्सा उकळून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्या रश्श्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि तरीसुद्धा मस्त आलेली आहे. आता यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया आणि मस्त तर्रीदार असा मिसळचा रस्सा आपला तयार आहे. आहाहा, काय मस्त सुगंध पसरला आहे सगळ्या घरामध्ये. तर आपण आता मिसळ सर्व करायला घेऊया.
तुम्हीसुद्धा मी बनवलेल्या पद्धतीने मिसळ नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला प्रोत्साहित करत असतात नवीन व्हिडिओसाठी. अशाच चमचमीत आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन म्हणजेच घंटा दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला कळेल की मी केव्हा व्हिडिओ अपलोड केला आहे ते. तर अशा पद्धतीने आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.